आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये कारागृह साहित्य खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। मुदत संपलेलं निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, धान्य आणि इतर साहित्य खरेदी केल्याचा आरोप राजू शेट्टींनी IPS अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्यावरती केलाय। साहित्य खरेदीमध्ये 400 ते 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेट्टींनी केलाय। बुरशीजन्य पदार्थ, उंदरांनी कुरतडलेल्या चपला बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेट्टींनी केलाय। हे जे खरेदी केलेला हा जो माल आहे, हा माल निकृष्ट दर्जाचा आहे। मी स्वतः काही काळ येरवड्यामध्ये काढलेले आहेत। मला माहिती आहे तिथला चहा कसला असतो, तिथलं जेवण कसलं असतं। इतकं निकृष्ट दर्जाचं कायद्यानं जेवण द्यायचं। एका बाजूला कोर्ट सांगतंय की त्यांना एवढे प्रोटीन्स पाहिजेत, एवढे कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, एवढं मटण पाहिजे, एवढं अंडी पाहिजेत, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं या कैद्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार केला। अशा पद्धतीनं भ्रष्ट मार्गानं काही महिन्यामध्ये जर का 500 कोटी रुपयाचा जर घोटाळा होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। जर जवळजवळ 8 वर्षांहून अधिक काळ गृह खातं देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे, तुरुंग विभाग त्यांच्याकडेच येतो, त्यांनी तरी आता याच्यामध्ये लक्ष घालावं। याच्यामध्ये ह्या खरेदीला जबाबदार असणारे जे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत अमिताभ गुप्ता, आता ते बदलून गेलेले आहेत, पण त्यांच्याच कार्यकाळामध्ये हे झालेलं आहे। सुपेकर नावाचे त्याचे दुसरे सहकारी आहेत, तुरुंग महानिरीक्षक, यांच्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे।